चंपक, कसा आहेस? बरेच दिवस आपली काही भेट झाली नाही. मंगेश भाऊ, मी बरा आहे. मी माझ्या गावी गेलो होतो. अचानक काय काम काढलंस गावाकडे? अरे काय सांगू तुला, आमच्या गावाजवळ MIDC आली आहे. आता आमचं गाव आता गाव राहिलं नाहीये, ते दुसरं शहरच झालं आहे. चांगले रस्ते झाले आहेत, भरपूर पाणी आहे आणि आता लोड शेडिंग पूर्णपणे बंद झालं आहे. हो चंपक, तुमच्या गावाजवळ मोठ्या कंपन्यांनी त्यांचे कारखाने चालू केले, ती बातमी मनी 9 वर ऐकली होती मी. मंगेश भाऊ, पण मला एक प्रश्न पडला आहे. सरकार पायाभूत सेवांच्या निर्मितीवर एवढा पैसा खर्च करतंय, तर त्याचा बऱ्याच कंपन्यांना फायदा होत असेल ना. अशा एखाद्या कंपनीचा शेअर असेल तर सांग ना मला. हो चंपक, बरोबर आहे तुझं. कोणत्याही इंडस्ट्रीसाठी दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. पहिली गोष्ट म्हणजे पाणी आणि दुसरी गोष्ट म्हणजे वीज. आज आपण पॉवर सेक्टरच्या एका कंपनीची माहिती जाणून घेऊ. या कंपनीचा व्यवसाय कसा आहे आणि आपण आज या शेअरची निवड का केली आहे तेही आता जाणून घेऊया. अद्वैत इन्फ्राटेक लिमिटेड म्हणजेच AITL ची स्थापना 2010 मध्ये झाली. कंपनी सध्या पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर सेगमेंटमध्ये व्यवसाय करते. या कंपनीकडे टर्नकी टेलिकम्युनिकेशन प्रोजेक्ट्स, पॉवर ट्रान्समिशन इन्स्टॉलेशन, पॉवर सबस्टेशन्स आणि टेलिकॉम सारखे अनेक वर्टिकल्स आहेत. या वर्टिकल्सद्वारे कंपनी त्यांच्या ग्राहकांना एंड टू एंड सोल्युशन्स प्रदान करते. कंपनी पॉवर डिस्ट्रीब्युशन, सबस्टेशन्स आणि टेलिकॉम सेक्टरसाठी प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस पुरवते. कंपनीचा व्यवसाय चांगला आहे ते मला कळलं, पण कंपनीचे व्यवसाय वाढीसाठी काय प्लॅन आहेत तेही सांग मला. हो चंपक, कंपनीने व्यवसाय वाढीसाठी अनेक प्लॅन केलेत. याबद्दल सविस्तर माहिती देतो तुला, पण नीट लक्ष देऊ नाही. अद्वैत इन्फ्रा या कंपनीने नुकतीच ग्रीन एनर्जी बिझनेसमध्ये एंट्री केली आहे. या कंपनीने ग्रीन हायड्रोजन प्रोडक्शन टेक्नॉलॉजी आणि एंड टू एंड सर्व्हिसेस द्यायला आता सुरुवात केली आहे, ज्यामुळे कंपनी ग्राहकांना कॉम्प्रिहेन्सिव्ह सोल्युशन्स देऊ शकते. कंपनीला उत्तराखंडमधील THDC साठी ग्रीन हायड्रोजन आधारित मायक्रोग्रिड विकसित करण्यासाठी 8 कोटी रुपयांची ऑर्डर देखील मिळाली आहे. कंपनीला ही ऑर्डर 2023 मध्येच पूर्ण करायची आहे. अद्वैत इन्फ्राटेक लिमिटेड गुजरातमधल्या कड़ीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये फ्युएल सेल असेंब्ली आणि इलेक्ट्रोलायझर्सचं उत्पादन चालू करण्याच्या विचारात आहे. 250 मेगावॅट क्षमतेचं हे युनिट 3 टप्प्यात विकसित केलं जाईल, ज्यामुळे AITL इलेक्ट्रोलायझर सेगमेंटमध्ये आघाडीची कंपनी बनू शकेल. या व्यतिरिक्त 50 मेगावॅटची फ्युएल सेल असेंब्ली देखील 3 टप्प्यात विकसित केली जाईल, ज्यामुळे कंपनीला फ्युएल सेल असेंब्ली सेगमेंटमध्ये मार्केट लीडर होता येईल. तसेच कंपनी लवकरच कार्बन क्रेडिट मार्केटमध्ये एंट्री करणार आहे. सोलार PV व्यवसायातून 10 ते 12 कोटी रुपयांचं वार्षिक उत्पन्न कमवण्याचं कंपनीचं उद्दिष्ट आहे. इतकंच नाही तर कंपनीने अलीकडेच अद्वैत ग्रीनर्जी प्रायव्हेट लिमिटेड नावाची सबसिडरी कंपनी स्थापन केली आहे. कंपनीने आपली ACS उत्पादन क्षमता प्रतिवर्ष अंदाजे 4000 टनांपर्यंत वाढवली आहे. 2024 पर्यंत यामध्ये आणखी विस्तार करण्याची कंपनीची योजना आहे. जबरदस्त प्लॅन आहेत रे कंपनीचे. या व्यतिरिक्त कंपनीचे व्यवसाय वाढीसाठी आणखी कोणते ग्रोथ ट्रिगर्स आहेत? चंपक, कंपनीच्या व्यवसाय वाढीसाठी 4 अतिशय महत्त्वाचे ग्रोथ ट्रिगर्स आहेत. पहिला ट्रिगर म्हणजे कंपनीकडे असणारे मजबूत एक्झिक्युशन स्किल्स. EPC पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर सेगमेंटमध्ये टिकायचं असेल तर कोणत्याही कंपनीसाठी एक्झिक्युशन स्किल हा सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे आणि अद्वैत इन्फ्राटेकने प्रोजेक्टच्या एक्झिक्युशनमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. दुसरा ट्रिगर म्हणजे पॉवर आणि टेलिकॉम व्यवसायात होणारी वाढ. सरकारचं वीज निर्मितीवर विशेष लक्ष आहे. तसेच टेलिकॉम कंपन्या देखील मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात. त्याचा अद्वैत इन्फ्राटेक सारख्या कंपनीला निश्चित फायदा होईल. कंपनीकडे अनेक नामांकित ग्राहक आहेत. हा व्यवसाय वाढीसाठी तिसरा ट्रिगर आहे. कंपनीकडे पॉवर ग्रीड, अपार इंडस्ट्रीज, JSPL, सिमेन्स, UP पॉवर ट्रान्समिशन सारखे मोठे ग्राहक आहेत. कंपनी पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनसाठी मान्यताप्राप्त वेंडर देखील आहे. शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा ग्रोथ ट्रिगर म्हणजे कंपनीकडे असणारी मजबूत ऑर्डर बुक. कंपनीकडे सध्या 227 कोटी रुपयांची ऑर्डर बुक आहे, जी चालू आर्थिक वर्षाच्या अपेक्षित उत्पन्नाच्या दुप्पट आहे. मंगेश भाऊ, मला तुझी सवय खूप आवडते. तू कोणत्याही कंपनीबद्दल नेहमी सविस्तर आणि सखोल माहिती देतोस. कंपनीचा व्यवसाय मजबूत आहे, ग्रोथ ट्रिगर्स पण चांगले आहेत, पण कंपनीच्या व्यवसायात कोणती जोखीम आहे का? चंपक, बरं झालं तू हा प्रश्न विचारलास. ते कोणत्याही कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याआधी कंपनीसाठी असणारी जोखीम बघितलीच पाहिजे.
अद्वैत इंफ्रा एक ऐसी कंपनी है जो पावर इंफ्रा स्पेस में काम करती है और काफी गिने चुने प्लेयर्स है जो इस प्रकार का इक्विपमेंट बनाते हैं। जैसे कि ऑप्टिक फाइबर केबल तो सभी बनाते हैं, लेकिन ऑप्टिक फाइबर ग्राउंड वायर्स जो होते हैं वो काफी नीश प्रोडक्ट होता है जो अद्वैत इंफ्राटेक बनाती है। उसके बाद इनका इमरजेंसी रेस्टोरेशन सिस्टम नाम का एक काफी वेल नोन प्रोडक्ट है जो प्राइवेट सेक्टर एज वेल एज पब्लिक सेक्टर पावर बोर्ड्स में काम में आता है। उसके बाद ये काफी तरीके के स्पेशलाइज्ड वायर्स बनाते हैं जैसे कि एल्यूमिनियम क्लैड वायरिंग। तो ये सारा जो बिजनेस है ये ज्यादातर पावर जनरेशन और पावर डिस्ट्रीब्यूशन सेक्टर में काम आता है। हाल ही में पिछले 1.5-2 साल से गवर्नमेंट एज वेल एज प्राइवेट सेक्टर बहुत ही ज्यादा फोकस पावर डिस्ट्रीब्यूशन के लिए कर रहा है और उसका फायदा कंपनी को मिला है। देखिए चैलेंजेस का अगर हम बात करें तो ज्यादातर हमको ये देखना है कि पूरे एक ही सेक्टर के ऊपर पावर जनरेशन और पावर डिस्ट्रीब्यूशन पे ही इनका फोकस है, लेकिन इसको भी थोड़ा सा मिटिगेट करने के लिए अभी कंपनी ने क्या किया है कि इन्होंने हाइड्रोजन और फ्यूल सेल्स मैन्युफैक्चरिंग में एंटर करने की बात की है। इनफैक्ट फ्यूल सेल मैन्युफैक्चरिंग ये असेंबली ऑपरेशंस होंगे, लेकिन ये अपने एग्जिस्टिंग ऑपरेशंस यानी यूनिट पे ही करेंगे। तो आने वाले साल 1.5 साल में कंपनी का मानना है कि हाइड्रोजन एज वेल एज ये फ्यूल सेल की जो मैन्युफैक्चरिंग एक्टिविटी रहेगी यहाँ से भी उनको काफी बड़े कस्टमर्स मिलेंगे। तो चैलेंजेस तो मेरे ख्याल से यही है कि अगर ऑर्डर बुक सही टाइम पे अगर बढ़ती नहीं है या थोड़ा बहुत एग्जीक्यूशन का प्रॉब्लम हो जाता है तो ही कंपनी को दिक्कत होगी, लेकिन अभी फिलहाल तो लग रहा है कि कंपनी अपनी एग्जीक्यूशन पे काफी अच्छी तरह से काम कर रही है। कंपनीची आर्थिक कामगिरी कशी आहे आणि शेअरचं व्हॅल्युएशन आणि टार्गेट प्राइस बद्दल थोडी माहिती सांगा आता। हो चंपक, प्रॉफिटमार्ट सिक्युरिटीजच्या मते पुढच्या 3 वर्षात कंपनीच्या उत्पन्नात 25-26% वार्षिक वाढ अपेक्षित आहे। कंपनी स्वतः कमवलेल्या पैशातून कॅपॅसिटी एक्सपान्शन करते। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2022 पासून कंपनीचा कॅश फ्लो पॉझिटिव्ह आहे। आर्थिक वर्ष 2022 मध्ये कंपनीचा कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेशन्सचा आकडा 7 कोटी रुपये होता, तर आर्थिक वर्ष 23 मध्ये हा आकडा 13 कोटींपर्यंत वाढला। या दरम्यान कंपनीवर असणारं निव्वळ कर्ज 14 कोटींवरून 20 कोटी रुपयांपर्यंत वाढलंय। आता कंपनीची आर्थिक कामगिरी कशी असेल ते जाणून घेऊया। प्रॉफिटमार्ट सिक्युरिटीजने दिलेल्या माहितीनुसार कंपनी आर्थिक वर्ष 24 मध्ये 138 कोटी आणि आर्थिक वर्ष 25 मध्ये 179 कोटी रुपयांचं उत्पन्न कमवेल अशी अपेक्षा आहे। तसेच कंपनीला आर्थिक वर्ष 24 मध्ये 14.9 कोटी आणि आर्थिक वर्ष 25 मध्ये 20 कोटी नफा मिळणं अपेक्षित आहे। म्हणजेच या दरम्यान EPS अनुक्रमे 14 रुपये 60 पैसे आणि 19 रुपये 60 पैसे असण्याची शक्यता आहे। चांगली आर्थिक कामगिरी, मजबूत ऑर्डर बुक, एक्झिक्युशन स्किल्स, मार्केट लीडरशिप आणि चांगले प्रमोटर असल्यामुळे शेअर्सचं री-रेटिंग होण्याची शक्यता आहे। 13 सप्टेंबर 2023 रोजी हा शेअर 380 रुपयाला ट्रेड करत होता। मागच्या 1 वर्षात शेअर जवळपास 50% वाढला आहे। देखिए मुझे लग रहा है कि अद्वैत इंफ्रा वैल्यूएशन की अगर हम बात करें तो उसके पहले मैं कहूंगा कि जो अर्निंग्स ग्रोथ है अगले 2 साल का वो बहुत ही स्ट्रांग होने की उम्मीद है। इस साल हमको लग रहा है कि कम से कम 15-16 रुपए की अर्निंग आएगी और उसके बाद जो FY25 है कम से कम 20-21 रुपए की अर्निंग आने की उम्मीद है। हमको लग रहा है कि काफी बड़े ऑर्डर्स हाइड्रोजन एज वेल एज फ्यूल सेल के आने की बाकी है जो सेकंड हाफ FY24 के लिए आने की उम्मीद है। तो यहाँ से मुझे लग रहा है कि कम से कम 540-550 का एक टारगेट प्राइस पॉसिबल लग रहा है। स्टॉक थोड़ा सा भाग चुका है, लेकिन अगर किसी को खरीदना है तो हमको लग रहा है कि SIP मोड में आपको इसको खरीदना चाहिए। कम से कम 540-550 ओवर द नेक्स्ट 12 to 15 मंथ्स टारगेट प्राइस पॉसिबल लग रहा है। काय मग चंपक, कशी वाटली तुला ही कंपनी? अरे जबरदस्त आहे ही कंपनी। मी आज घरी गेल्यावर थोडं ॲनालिसिस करतो आणि उद्या सकाळी शेअर खरेदी करतो।